अशी ही फाईट आहे मैदानावर. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट, समोर ऑफर केला फटका. तिथे मी इथे एक धाव खातं उघडतो एका धावेने फलंदाज मोनिश. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल केले पंचांनी. जितू कदम त्या ठिकाणी. स्ट्राईक नंबर अनु फलंदाच्या भूमिकेत मात्र पाहतोय. ऑन ड्राईव्ह फलंदाज आहे तो करण पाटील ऑन स्ट्राईक. मिथ 11 डिंगडॉंग संघाची आपण फलंदाजी बघतोय मैदानावर. चेंडू आहे मध्ये अँड सॉफ्ट डिसमिसल. खूप स्वस्तामध्ये तंबूत परतलाय. मोठा धक्का लागला मैदानावर आणि फलंदाज बाद होतोय तो करण पाटील. रितेश उपाध्याय यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. यशने जर गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावसंख्या धावफलकावर 2, 1 गडी बाद. जॉनचा चांगला फटका. क्विक सिंगल, क्विक सिंगल. फुल टॉस, नो बॉल, नो बॉल आणि पंचांचा इशारा. नो बॉलवर आलाय षटकार. एक पे एक फ्री. दिवाळी काही दिवसांवर झाली आहे आणि आता मात्र बोनस आपल्याला बघायला मिळतोय. एक तर नो बॉल टाकला यश गावडेने आणि त्याच्यावर चपराक दाखवली ती मोनिशने. षटकार मारलाय. धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा. EPL पॅकर वर्सेस मिथ 11 डिंगडॉंग. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइड. तिथे शतशक डीप मध्ये. क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर. जॉन आणि मोनिश मध्ये चांगलं कॉर्डिनेशन. मैदानाच्या आतमध्ये एक विकेट गमावल्यानंतर आपण बघतोय दोघांमध्ये पार्टनरशिप बिल्डअप होत असताना. एक चेक कंप्लीट झालाय. ऑनशॉटला प्लेस केलं त्या ठिकाणी. तिथे क्षेत्रशक्ती देऊन चेंडू कव्हर करेल. हैदर त्या ठिकाणी आहे आणि तोपर्यंत षटक समाप्त होतोय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 12 धावा. धावफलकावर मास्टर कप ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहतात. हिटमॅन टर्फवर दुसरा दिवस, दुसरं पर्व या स्पर्धेचं. अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. यानंतर अजूनही 3 सामने या स्पर्धेतले बाकी आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय. चांगला चेंडू, गुड बॉलिंग. बघेल यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. जर जॉनने षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघेल यांच्याकडून. गोलंदाज आहे तौसिफ. दर्जेदार फिल्डिंग, एक्सलेंट फिल्डिंग इन द डीप, नियर बाउंड्री. स्ट्रेच केलं स्वतःला, चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी. ओम साई गणेश प्रॉमिस यांनी एक मोठं पारितोषिक लावलंय अनुसाठी. त्याची अनाउन्समेंट इथे करतोय. चेंडू आहे मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग दाखवतोय. अप्रतिम फिल्डिंग, बॅक टू बॅक. चेंडू काय त्याचा पाठलाग सोडत नाहीये, पण काय कमिटमेंट दाखवतोय आपल्या फिल्डिंग मध्ये. मोठं पारितोषिक. या षटकाचं त्याची अनाउन्समेंट मी निश्चितच करेन. ओम साई गणेश प्रॉमिस यांच्याकडून एक पारितोषिक. गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता. तौसिफ
धावसंख्या 15. लास्ट बॉल टू गो. वाईट बॉल. बघेल यांच्याकडून पारितोषिक आले जॉनसाठी. जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बघेल यांच्याकडून. दोन षटक समाप्त झाले. धावसंख्या 17 धावा. आणि ओमसाई गणेश, जसं मी उल्लेख केला की ओमसाई गणेश प्रॉमिस यांच्याकडनं एक पारितोषिक त्यांनी अनाऊन्स करायचं इथे मात्र निश्चितच आम्हाला सूचना दिली आहे. पारितोषिक काय आहे? अनु भोईरने ज्याप्रमाणे खेळ केला मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला पुढच्या फेरीत घेऊन गेला आहे, त्या अनु भोईरसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे अनाऊन्स झालेलं आहे ओमसाई गणेश प्रॉमिस यांच्याकडून. ते कॅश प्राइज आय थिंक आलेलं आहे इथे अनु भोईरसाठी. अनु या आपण. क्या बात आहे. करकरीत नोटा 500च्या तब्बल 10,000 रुपये मी बघू शकता स्क्रीनवर. ओमसाई गणेश प्रॉमिस या टीमकडून तब्बल 10,000 रुपये अनुसाठी. ओ चांगला फटका, दर्जेदार षटकार. तेवीस धावा. पंचांचा डेड बॉलचा इशारा. ओ नो बॉल सिग्नल फ्रॉम अंपायर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्कोर मूव्स ऑन 24. 24. तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो की फलंदाजी स्ट्रायकिंगला जॉनची एकदम वरच्या भागात हँडल तो पकडत असताना मात्र मोठा फटका मारण्याचा तो प्रयत्न करतोय. टायमिंग करू शकत नाहीये. 25 धावा. समोर मारलाय, उंच मारलाय. तिथे शेतशा काय 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला 2 धावा कंप्लीट आहे चेंडूवर. 2 धावा. 27. 27 धावा धावफलक. पॅरलल स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बरोबर समोर. त्याच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. सेकंड विकेट डाऊन फॉर टीम मीत 11. आणि बॅटिंगसाठी ग्राउंडच्या आतमध्ये रोहन चिले ॲट नंबर 4. राऊंड विकेट. वाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी. आराध्य पाकर यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे रोहन चिलेसाठी. जर 3 षटकार मारले सलग तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या येते 28. 28. प्रेम लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 29. हो चांगली फिल्डिंग पण बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय सांगतोय. चौकार आहे हा. चौकार मारला या चेंडूवर. धावसंख्या 33. 33. दिशेवर नियंत्रण नाही आहे. इव्हन आपण बघितलं तर स्पर्धेमध्ये एवढा जोरकस फटका पहिल्यांदाच प्रेमच्या विरुद्ध मारलाय मोनिशने. ओ शाबुक. कडकडीत, दणदणीत, सणसणीत, खणखणीत षटकार.
या षटकारासाठी, कारण जसं मी उल्लेख केला की प्रेम पाटीलच्या विरोधात आतापर्यंत एवढी आक्रमक फलंदाजी झाली नव्हती. एक चौकार आणि एक षटकार प्रेमच्या विरोधात आलाय. एवढी दर्जेदार फलंदाजी आपण बघतोय मोनिश कडून. आणि या बॅटिंगला इम्प्रेस होऊन मात्र अक्षय अय्यर सांगतोय 500 रुपीज फ्रॉम माय साइड फॉर मोनिश. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण हे चित्र बघितलंय, ज्या खेळाडूचा खेळ बहरलाय, चांगला खेळ केलाय, मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवलाय, त्याच्यासाठी 500 रुपये निश्चितच हे अक्षयचे ठरलेलेच आहेत. 40 धावा. हो, समोर ऑफर केल्या फटके त्या ठिकाणी शतषक डीप मध्ये ते दोन धावाचा प्रयत्न करणार. चेंडू बाउन्स झाला. इथे मात्र प्रयत्न खूप चांगला. क्या बात आहे. आखो ही आखो में इशारा. डेंजरकडे स्वतः रोहनला धावायचं होतं, रिस्क उचलली, रिस्क घ्यावीच लागेल कारण समोर तेवढा दर्जेदार संघ आहे ज्याने आतापर्यंत बॅटिंग आणि बॉलिंग मधनं इम्प्रेस केलंय असा APL पॅकर्स. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर चित्र बघितलं तर जवळजवळ 7 विकेटपेक्षा जास्त विकेट्स या प्रेम पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. तेवढी चांगली बॅटिंग सुद्धा त्यांनी केली आहे मैदानावर. धावसंख्या 42, 42. मोनिश. ओ गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. प्रेम पाटीलचं चांगलं कमबॅक. 29 वर नाबाद खेळतोय मोनिश. शेवटचे 2 चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 14 षटक मार्गस्थ येण्यानंतर असेल ते डबल ट्रबल ओव्हर. हो, क्या बात आहे. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. एक षटकार एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाजीमध्ये प्रेम पाटीलने. थोडंसं मागे थांबून खेळायचा प्रयत्न पण एलिव्हेट करू शकला नाही, जागा शोधू शकला नाही. दरम्यान षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 43 धावा. धावफलकार 43 अँड नाऊ द डबल ट्रबल ओव्हर. पंचाच्या भूमिकेत सध्या आपण बघतोय अक्षय आहे. 43-43. अक्षयने काय नाही केलंय अनु या स्पर्धेमध्ये. मल्टिपल रोल. स्कोरर आहे, पंचाच्या भूमिकेत उभा आहे. 43 धावा. 4 ओव्हर 43. स्कोरिंग केली आहे, बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आहे, टीमसाठी खेळलाय. त्यामुळे सगळे रोल बघायला मिळालेत आम्हाला या मास्टर्स कपमध्ये अक्षय अय्यरचे. आणि काय बात आहे, मास्टर कपसाठी 10,000 डोनेशन खिशातनं काढून दिले आणि 500 देतोय ते वेगळे प्रत्येक प्लेअरला. इन्कम टॅक्सची रेट पडेल काही दिवसांनी, एवढा पैसा खर्च केलाय. पण हे प्रेम आहे स्पर्धेवर. ओ टॅप शॉट. ॲज अ प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटंट आहे तो, म्हणजेच अक्षय अय्यर, पण क्रिकेटसाठी नेहमी तत्पर. राऊंड अप विकेट. ऑन साईडला प्लेस केलं त्या ठिकाणी चेंडू. अपील पंचांकडे रनआउटसाठी आणि त्या ठिकाणी रोहन चिलेची विकेट होती. ही विकेट इम्पॉर्टंट आहे. कल्याणमधल्या अंतराम क्रिकेटरच्या प्रत्येक खेळाडूंना किंवा स्पेक्टॅकर्सना, आमच्या प्रेक्षकांना माहिती आहे की रोहन चिलेची विकेट किती प्रेशियस आहे. की तुम्ही कुठल्याही नाण्यामध्ये किंवा कुठल्याही मापामध्ये ती काउंट करू शकत नाही. दिशेवर नियंत्रण नाही. वाईड बॉल. जेवढ्या धावा होतील त्यात डबल होतील. डबल ट्रबल ओव्हर. पुन्हा तेच वाईड बॉल अगेन. गोलंदाज जो एहसान, एहसानने फिल्डिंग चांगलीच केली, याच्यात मात्र शंका नाही. हो, हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होणार. चॉप करायचं होतं, फक्त दिशा द्यायची होती, पण इथे मात्र विकेट गमावली आहे आणि त्यामुळे आता मात्र 5 धावा. मोनिश ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, मल्टिपल रोल ज्याचा मी उल्लेख केला. अक्षयचे आतापर्यंत सगळे रोल बघितले, स्कोरिंग बघितली,
अंपायरिंग बघितली आहे, तो बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, आता मात्र कोचिंग सुद्धा करायला लागलाय. गायडन्स बघा कसे असतात लगेचच, की तुला हा शॉट खाली खेळायचा होता. विकेट गमावलीच हरकत नाही, पण तुम्हाला 5 धावा सुद्धा तुमच्या मायनस होणार अकाउंटमधून. बॅटिंगसाठी आलाय अली आणि स्पॉन्सर सुद्धा आहे. बॉटम हँड, चेंडू जातो मागे. स्ट्राईक इनला रोहन चिले आलाय. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच निश्चित आपण अपडेट करू ती म्हणजेच 5 षटकांनंतर, कारण डबल ट्रबल ओव्हर आहे. रोहन चिले स्ट्रायकिंग एंडला. वाईट बॉल, दबाव, प्रेशर. क्रिकेटमध्ये हा फॅक्टर बघा खूप इम्पॉर्टंट असतो. एखादा गोलंदाजावर खेळाडूवर दबाव असतो, तो दबाव बघायला मिळतो ऐसांवर. हो, हा निर्धाव चेंडू आहे, निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक केलंय. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. 100 कंप्लीट. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. फैजान त्या ठिकाणी तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. षटक समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 5व्या षटकातल्या घडामोडी त्या अपडेट करताना आता मात्र निश्चितच आम्हाला राहुल अय्यर आता निश्चित अपडेट करतील धावसंख्या एकूण किती झाली आहे, कारण एक विकेट सुद्धा त्यांनी गमावली आहे. त्यामुळे त्या 5 धावा सुद्धा तिथे मायनस होणार. त्यामुळे एकूण धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवर बघायला मिळतील. धावसंख्या 49 आफ्टर 5 ओव्हर. 49 ऑन द बोर्ड, 49 ऑन स्कोर कार्ड. टोटल 50. ओके, टोटल 50 नाव. 50 धावा धावफलकावर आहेत. 50 धावा. धावसंख्या 50. ओव्हर शॉट. पहिल्या षटकार तर मारलाय अर्ध्या पॅकरकडनं. आम्ही पारदर्शक मगाशी अनाऊन्स केलं होतं सलग 3 मारले तर 500 रुपये आहेत रोहनसाठी. अब तक 56 फैजानच्या विरोधात. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. दबाव गोलंदाजावर, फैजानवर. ओव्हर द विकेट अटॅक करतोय. पुढचा चेंडू त्याने वाईट टाकलाय. धावसंख्या 57. चांगलं टायमिंग केलं. पॅडल स्वीपचा फटका एकदा तिथे मात्र मिळेल डिक्लेअर झोनमध्ये. 58. 58. धावफलकावर आहेत. दोघांमध्ये कॉर्डिनेशन सुरू आहे, बातचीत सुरू आहे. इम्पॉर्टंट आहे कारण मॅच तेवढीच क्लोज आहे. कारण लीग मॅच आपण बघितलं पूर्णपणे संपले तर नॉकआउट स्टेजवर तुम्ही आहात. पराभूत झाला तर स्पर्धेतनं बाहेर. जिंकला तर तुमचा एक पाऊल पुढे जाईल ते ट्रॉफीकडे. हो, खूप चांगला फटका, मनगटी फटका. विथ द फुटवर्क, समय साधना आणि पदतालित्य बघायला मिळालं या फटक्यामध्ये. ओ गॅपमध्ये. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. हुलकावणी दिली चेंडूने आणि खेळाडूची फिरकी घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावा. धावसंख्या 63. 63.
बॉटम हँडचा वापर, आखो आखो इशारा आणि क्विक सिंगल कंप्लीट. जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे दाखवत असताना या फटक्यामध्ये रोहन चिले. धावसंख्या 64, एक चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे. कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह, 2 धावेचा कॉल दिलाय रोहनने, पण नकार दिला स्पष्टपणे अलीने, आणि त्या ठिकाणी फिल्टर उभा होता. तोपर्यंत षटक समाप्त होते. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय तो म्हणजेच 65, 10च्या पलीकडे जवळजवळ 11च्या आसपास धावगती आहे, रन रेट आहे. यू आर वॉचिंग ग्रामीण टेनिस क्रिकेट.in मास्टर्स कप सेकंड सीजन, second day, last day, final day of the tournament. We also say thanks to Bhavani Sports for this beautiful jersey, track and t-shirt. कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे. निर्णायक षटक आणि बॉलिंग मार्कर हैदर शेख, समोर अली. निर्णायक षटक हैदरचं. दिशेवर नियंत्रण नाहीये. नो बॉलचा इशारा, नो +1. जीवाचं अक्षरशः रान केलंय धावेसाठी. अक्षरशः धाव 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 सुरू आहे. रन के लिए हिरन बन गए हैं अली. धाव संख्या 67. फ्री हिट बॉल. ओ, दिशेवर नियंत्रण आहे का नाही. बरोबर चेंडू, योग्य चेंडू आणि फ्री हिट बॉल. इथे मात्र लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. निर्धाव चेंडू. हैदर अगेन डॉट. सरप्राईज. रोहन चिले सारख्या खेळाडूकडून इथे आपण बघतो की 2 वेळा चेंडू मिस झालाय. जजमेंट चुकलंय त्याचं. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू वाईड आहे. 2 चेंडूवर सेटअप होता. असं वाटलं इथे मात्र कुठेतरी वेगळा चेंडू बघायला मिळेल की काय, पण हा चेंडू खूपच बाहेर टाकलाय. वाईड बॉल. धावसंख्या 68, 68 इन लास्ट ओव्हर. स्टील 4 टू गो. पॅरलल आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय. पॅरलल स्ट्रोक मारला होता. झेल सुटलाय तो म्हणजेच रोहनचा. धावसंख्या 69, 3 गडी बाद. अली ऑन स्ट्राईक. ओ एच आणि अलीला तंबूत परतावं लागेल. बॅट्समन क्रॉस झाला नाहीये. तुम्ही या मास्टर्स कपमध्ये ट्रॉफी ज्या बघतात खूप सुंदर आणि ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि या मला खास करून पुरस्कृत केले त्या भौमिक 11 या संघाचे पुरस्कर्ते जे आहेत म्हणजेच गांधारीचे विकी पाटील, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. अनिल कडून एक पारितोषिक आलंय. 2 चेंडू 2 षटकार म्हणजेच बॅट्समन 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अतुलसाठी. आणि अतुलने आल्यालाच मारलाय. अतुलने आल्यालाच ठोकलाय. षटकारांचा बादशाह हमखास मारतो, बेधडक मारतो, रोकठोक मारतो आणि मारतो तो सीमारेषा बाहेरच मारतो. ही ओळख आहे अतुलची. तर पारितोषिक 1000 रुपयाचं आहे 2 षटकारांसाठी अतुलसाठी. आणि सायनाथ कडून सुद्धा पारितोषिक आलंय. सायनाथ अय्यर कडून 2 षटकारांसाठी 500 रुपये. धावसंख्या 75.
75. ओ बॅक टू द बॉलर. क्विक सिंगल तिथे कंप्लीट या चेंडूवर. आणि इथे मात्र रोहनला परतावं लागेल. निर्णायक चेंडू होता. विकेट मिळाली आहे. 76 धावा धावफलकावर आणि 77 धावेंचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी ते APL पॅकर्स या संघासमोर. 77 टू विन. चला सेकंड इनिंग आपण सुरू करतोय. मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर. ट्रॉफी फायटर्स आणि ओमसाई गणेशमध्ये पहिली उपांत्य फेरी लढणार आहे. टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. ट्रॉफी फायटर वर्सेस ओमसाई गणेश SF1 प्ले करतोय. मॅच आपण स्टार्ट करतोय. सार्थक आलाय बॉलिंग मार्कवर. सार्थक म्हात्रे. भन्नाट वेग होता पण यशाच्या मागे अतुलची अप्रतिम किपिंग बघायला मिळाली. वाईड बॉलचा इशारा केलाय पंचांनी. 77 टू विन इज अ टार्गेट. सार्थक प्रचंड वेग आहे या गोलंदाजीमध्ये त्या खेळाडूकडे. पंचांवर कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे. गुड डिसिजन बाय अंपायर जितू कदम. इम्प्रेस केलं आपल्या पंचांच्या भूमिकेत जितू कदम यांनी. शाहरुख शेख ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग अमन गुप्ता सलामीचे फलंदाज APL पॅकर संघाकडून. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला हा डिसिजन. जयदीप पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आले. जर सार्थकने 3 विकेट काढल्या तर 2000चा कॅश प्राइज आहे जयदीप यांच्याकडून सार्थकसाठी. नो बॉल अँड नाऊ फ्री हिट. पुढचा चेंडू सार्थकचा. फ्री हिट बॉल. वाईड अगेन. फ्री हिट कंटिन्यू. हे चित्र आम्ही स्पष्टपणे बघितलेलं आहे या स्पर्धेमध्ये अक्षय की चेंडू वेगानेच टाकीन ही ओळख राहिली आहे. ती म्हणजेच सार्थकची. कुठल्याही प्रकारचं मिश्रण त्याच्यामध्ये नाही आहे.
त्याच्याकडे फक्त एकच अस्त्र आहे, स्पीड, वेग. फ्रीट कंटिन्यू. पुढचा चेंडू सार्थकचा. वाईड अगेन, वाईड अगेन. म्हणजे एक म्हण आपण जी म्हणतो ना मराठीमध्ये, अक्षय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे टाकीन तर स्पीडनेच टाकीन, स्लो टाकणार नाही. मग भले वाईट जाऊ दे, नो जाऊ दे, पण स्पीडनेच टाकीन. असा आहे सार्थक म्हात्रे. धावसंख्या 4. भन्नाट शांतता या गोलंदाजीमध्ये जबरदस्त इम्प्रेस करत असताना गोलंदाज सार्थक. वेग प्रचंड होता या गोलंदाजीमध्ये आणि पंचांची नजर बघा किती तटस्थ आहे. डोळ्यात तेल अंजन सुरमा लावलाय तो जितूने सकाळी 9 वाजल्यापासून. परफेक्ट नजर आहे. 2 पायांच्या मधून चेंडू गेलाय. त्यांनी सांगितले निर्धाव आहे तो चेंडू. डॉट बॉल. ओ झेल उडालाय. फलंदाज बाद होणार आणि एपीएल पॅकरने गमावलाय पहिल्याच विकेट. शाहरुख शेख बॅक टू डग आउट ऑन डक. एकदम लोअर फुलटॉस चेंडू होता. लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये वरती जाऊन नेटला लागला, ब्रश झाला आणि त्याच्या खाली सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. फोर लॉस ऑफ 1 इन फर्स्ट ओव्हर. बॅटिंगसाठी श्रुतिक साबळे. राऊंड विकेट. पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचांचा इशारा नो बॉलचा. श्रुतिक साबळे. स्ट्रगल भरपूर करावं लागेल, मेहनत प्रचंड करावी लागेल या मॅचमध्ये, कारण लक्ष खूप मोठं आहे. 77 करायच्या. धावसंख्या अंकी झाली ती 5 धावा. षटक क्रमांक पहिला सार्थक तर अजूनही लांबवलाय. वाईट बॉल, वाईट बॉल. पहिल्याच मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं या खेळाडूने. एक्स्ट्रा खूप कमी बघायला मिळालं होतं पहिल्या मॅचमध्ये. विकेट्स काढल्या होत्या, अक्षरशः डॉमिनेट केलं होतं बॅट्समनला. पण नंतरच्या बाकीच्या मॅचमध्ये आपण बघतोय की दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये सार्थक. नो बॉल. जेवढ्या धावा आपण ज्या बघतोय, जर बॅट्समनचं अकाउंट आपण बघितलं अक्षय, तर 0. म्हणजे जेवढ्या धावा खर्च झाल्यात ना, या स्वतःहून खर्च केल्या आहेत. कारण आऊट झालेला फलंदाज सुद्धा 0वरच आऊट झाला. 7 लॉस ऑफ 1. आणि आतापर्यंत लिगली 3 चेंडू झालेले आहेत. बॅक टू द बॉलर. ऑन साईडला प्लेस केलं त्या ठिकाणी चेंडू आणि फलंदाज पहिल्यांदा खातं उघडतोय श्रुतिक साबळे तिसऱ्या चेंडूवर. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. राऊंड विकेट. नो बॉल, नो बॉल अँड फ्री हिट नाव. सार्थकची गोलंदाजी बघून तर बऱ्याच जणांच्या खेळाडूंच्या कमरेवर हात गेलेले आहेत. विशाल आहे, त्यानंतर रोहन आहे. फ्री हिट बॉल. धावसंख्या 9. ऑन साईडला प्लेस केलं त्या ठिकाणी. ते क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करेल. जॉन आहे त्या ठिकाणी. धावसंख्या 10. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 1 टू गो. 10 धावा धावफलकावर. त्यापैकी 2च धावा बॅटमन आलेल्या आहेत. 8 धावा सार्थकने स्वतःहून बहाल केल्यात, गिफ्ट दिलेत. गिफ्ट का सिलसिला चलता रहेगा, दिवाली आ रही है. राउंड विकेट सार्थक. श्रुतिक साडी. अगेन नो, अगेन नो, अगेन फ्री हिट.
9वी धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली जाते धावफलकावर. 9वी धाव या षटकातली. फुल टॉस आहे ऑन ड्राईव्ह. तिसरी धाव बॅटमधून येते. धावसंख्या 12 धावा, 9 एक्स्ट्रा. वाईड नो अशा एकूण 9 धावा सार्थकने खर्च केला, सार्थक मात्रेने. त्यासाठी पारितोषिक आलं होतं पण एकही चेंडू स्टंपच्या आसपासच गेला नाहीये. 12 ऑन द बोर्ड. धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. फायनली मात्र ते षटक समाप्त होते. आता 36 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 65 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 65 टू विन फ्रॉम द 36. श्रुतिक साबळे आणि अमन गुप्तावर आता मोठी जबाबदारी आहे. बॉलिंग मार्कवर अली येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. पॉवर प्ले. पहिलाच बॉल अलीचा वाईड. वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये, याच्यात त्रिमात्र शंका नाही. अली असू दे, सार्थक असू दे, पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. चांगली फिल्डिंग, बॅकअप चांगला आहे. डीपमध्ये एकच खेळाडू आहे बाउंड्री लाईनवर. त्या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजेच क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. ओ, चांगला चेंडू होता. अमन गुप्ताला अक्षरशः सरप्राईज करून चेंडू निघून गेला विकेट किपरकडे, अतुल पाटीलकडे. ओ, एक्स्ट्रा. नो प्लस वन. अरुणच्या बाजूने चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये, खूप लांबून. स्ट्रो फ्री हिट नाव. चला सामना सुरू करा. संधी रेनआउटची, पण थोडी चांगली फिल्डिंग अरुणकडून. डाऊन द विकेट आली. क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी संधी रेनआउटची, पण तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. श्रुतिक साबळे एक धाव तिथे वेगाने कंप्लीट करतोय. धावसंख्या 17 धावा, 17 इन सेकंड ओव्हर. 77चं लक्ष आहे. अजूनही 60 धावा करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. 32 चेंडू आणि 60 धावा. एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. बाकीचे खेळाडू जणू काही विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी प्रवृत्त करतात खेळाडूंना, पण दोघंजण आपले स्वतःचं चांगलं क्रिकेट खेळतात. चांगला टायमिंग या चेंडूवर, चांगला फटका कव्हर्समध्ये. फलंदाज बाद. अमन बॅक टू डगआउट ॲज अ रनआउट. धावसंख्या 18 धावा. अँड न्यू बॅट्समन प्रेम पाटील. 31 चेंडू 59 धावांची गरज. 31 चेंडू 59 धावा. तर स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण जर बघितलं तर 31 बॉल अँड 59 टू विन. ओव्हर कंप्लीट. 30 चेंडू 59 धावा. रोहन चिलेने बॅटिंग केली. थोडीशी लेट अपडेट मला मिळते. ते स्पर्धेमध्ये 100 धाव सुद्धा कंप्लीट झाले त्या रोहन चिलेच्या या मास्टर्स कपमध्ये. अप्रतिम खेळ केलाय. खरंच टाळ्या वाजल्याच पाहिजे त्या रोहन चिलेसाठी. इज अ एंटरटेनर. कधीच नाराज करत नाही आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. इव्हन घरच्या मैदानात आपण बघतो त्याचा खेळ खूप चांगला बहरलेला बघायला मिळतो. प्रेम पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. ओ, ट्राय, अप्रतिम ट्राय.
अप्रतिम ट्राय. धाव इथे मात्र घेतलीच नाहीये. जॉनने अक्षरशः जीवाचं रान केलं. एक आधी झेल घेण्याचा प्रयत्न केला जॉनने. अप्रतिम एफर्ट. निर्धाव चेंडू. चिरावली धावसंख्या 19 वर. 2 गडी बाद. ओ चाबूक. एक स्ट्रेंथ आपण जर बघितली अक्षय तर बॅकफूटला खेळणं पसंत करतो. बॅकफूटवरून मोठे फटके मारणं. आतापर्यंत जेवढे षटकार मारलेत ना किंवा मोठे फटके मारलेत सगळे बॅकफूटला मारलेत. ही खासियत आहे या खेळाडूची. प्रेम पाटील. षटकाराने खातं उघडले प्रेमने. धावसंख्या 25 धावा. गुड बॉलिंग. ही लेंथ खूप चांगली आहे. खेचून टाकलाय चेंडू विशालने. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा. धावफलकावर APL वॉरियर्स. बेस्ट टाइम. APL पॅकर्स रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद होणार. श्रुतिक साबळे बॅक टू डगआउट. 1 मोर विकेट डाऊन. कोऑर्डिनेशन चांगलं चाललं होतं. गरज नव्हती विकेट टाकण्याची. ते मात्र विकेट सॅक्रिफाईस जणू काही केली की काय असं चित्र श्रुतिक साबळेने उभारलंय. एहतेशाम शेख बॅटिंगसाठी. हो गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगला चेंडू हाताळलाय. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता. एसटीच्या मागे चेंडू जातोय. स्वतःची जागा घेतोय तर एसटीच्या मागे रोहन चिले. धावसंख्या 26. 3 गडी बाद इन थर्ड ओव्हर. लास्ट बॉल टू गो फ्रॉम विशाल. वाईट बॉल. वाईट बॉल. एक खूप मोठा लेग ब्रेक टाकला या चेंडूवर तो म्हणजेच विशालने. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच स्टंपिंग त्या ठिकाणी केलेला आहे. आणि एहतेशाम शेखला जणू काही तंबूचा रस्ता दाखवलाय. आउट. व्हॉट अ कीपिंग. फास्ट अँड फ्युरियस. तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर. काय कीपिंग केली रोहन चिलेने. पाय हवेमध्येच असताना मात्र आपण बघितलं की यष्टा इथे वाकवल्या एहतेशाम शेखच्या. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 27 वर थांबली आहे आणि 4 गडी बाद. 27. 9 रन पर ओव्हर. करंट रन रेट. रिक्वायर्ड रन रेट 12.50. 12 ते 13 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. लक्ष 77चं. 24 चेंडू 50ची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. प्रेम पाटील ग्राउंडवर आहे. मी म्हणेन की मॅच बॅलन्स आहे कारण प्रेमने आतापर्यंत ज्याप्रमाणे तो क्रिकेट खेळला आहे त्याने आधी विकेट घेत असताना बॉलिंगमधून इम्प्रेस केलं. नंतरच्या काही मॅचेस आपल्या फलंदाजीने झुकवल्या आपल्या संघाच्या बाजूने. ही सुद्धा ओळखलेली आहे खेळाडूची. त्यामुळे मॅच बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 24 चेंडू 50. प्रेम जोपर्यंत ग्राउंडवर आहे म्हणजे असं मी म्हणेन की डिंगडॉंग मीत 11 डिंगडॉंगच्या आणि विजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल हे नाव आहे प्रेम पाटील. बोलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अरुण. बॉटम हँड. सार्थकला बॅकअप दिलं त्या ठिकाणी विशालने. सार्थक मात्र विशाल भोईर. त्यानंतर डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय अरुणने. हो इथे मात्र काय झालंय. इथे मात्र काय झालं. एज घेऊन चेंडू मात्र बीट करून गेला रोहन चिला. चिलेल्या खेळाडूला. आणि आपण बघतो त्या ठिकाणी झेल सुटलाय. जीवदान मिळाले प्रेमला. स्वतःवर सुराचा नाराज होतोय त्या ठिकाणी आपण बघतोय रोहन कारण हा झेल त्याच्या आवाक्यामध्ये होता. दुसरा चेंडू निर्धाव. दबाव. संधी रनआउटची आणि फलंदाज बाद. नो बॉल काउंट. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाच होता. ती एक धाव इथे ऍड केलीच जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. चला नो +1 आहे. ओके ओके रनआउट नाही. नो +1. फ्रीड बॉल. नो +1 नॉट अ रनआउट. धावसंख्या 29.
नो बॉल अगेन. स्ट्राइक एंडला फैजान शेख. धावसंख्या 30. 22 चेंडू 47 ची गरज आहे. ओ क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन जोरकस मारलाय अरुणला षटकार. 21 बॉल 41 ची गरज. धावसंख्या 36. ओ हो, अजून एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावेंसाठी. 2 मोठे फटके मारलेत फैजान शेखने आणि प्रेशर थोडंसं रिलीज केलंय. धावसंख्या 40. नो बॉलचा इशारा पंचांनी केला. दोन्ही पंचांनी एकत्र लगेचच सिग्नल दिलाय. नो +1. फ्री हिट बॉल. नो +1. नेक्स्ट बॉल फ्री हिट फॉर प्रेम पाटील. धावसंख्या 42 42. 20 चेंडू शिल्लक आहेत. 35 ची अजूनही गरज आहे. 20 चेंडू 35 धावा. लीग टेबलवरच्या आपण बघितल्या मॅचेस. वीस चेंडू 35. हो क्या बात आहे. अजून एक बॅकफुट 6. अजून एक बॅकफुट 6. जेवढे षटकार मारलेत प्रेमने हे मागे जाऊन. धावसंख्या 49. हे षटक सामन्याला कल्लाटी देणारं ठरलंय. आतापर्यंत 4 चेंडूत 21 धावा खर्च करतोय. अजून डबल ट्रबल ओव्हर बाकी आहे. डबल ट्रबलची तर ओव्हर अजूनही बाकी आहे. या षटकामध्येच सुपडा साफ केला असं म्हणायला हरकत नाहीये तो या दोन्ही फलंदाजांनी. काय दोघांमध्ये पार्टनरशिप बघा. 4 विकेट गमावल्यानंतर ही पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे 5व्या विकेटसाठी. 49. ओ हा चेंडू चांगला होता. 20 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 19 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 28 धावेंची. 19 बॉल 28. हो इथे एच अँड गॉन. एच अँड गॉन. काय किल्ला लढवला होता. नाराज होते स्वतःवर. इव्हन त्याच्या रेंजमधला चेंडू बॅकफुटला तो गेला होता. धावसंख्या 49. एज घेतली आणि थेट रोहन चिलेच्या सेफ हँडमध्ये. प्रेम एक साहसी खेळी समाप्त होत असताना प्रेम बाद होतोय. प्रेम पाटील बॅक टू डगआउट. आणि बघायचं आता मात्र जे काम प्रेम आपल्या संघासाठी ठेवून गेलाय ते कोण पूर्ण करणार. चला फलंदाज या ग्राउंडच्या आतमध्ये. बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये या. सामना आपण सुरू करतोय, कंटिन्यू करतोय. 4 षटकांच्या अखेरीस 49 धावा धावफलकावर आहेत. बॅटिंगसाठी तौसिफ येतोय. आता जे समीकरण राहिलं आहे 18 चेंडू आणि 28 ची गरज. अठरा 28 हे समीकरण आहे. चला मॅच सुरू करा. डबल ट्रबल ओव्हर. बॉलिंग मार्कवर आशिष चतुर्वेदी. डबल ट्रबल ओव्हर. टॅप शॉट. एक धाव मिळते या चेंडूवर. एकच कानमंत्र मिळाला आहे IPL पॅकरला की विकेट गमावू नका. भले रन येऊ दे नको, विकेट गमावू नका. हाच कानमंत्र मिळाला असेल. कारण विकेट जर गमावली तर पराभवाच्या छायेत फेकला जाईल. तो म्हणजेच IPL पॅकर. ऑनसाइडला प्लेस केला चेंडू.
पुन्हा 1 धाव. बॅकवुडला गेला, जागा बनवली, चांगला फटका ऑफर केला आणि 3 चेंडू आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. डबल ट्रबल ओव्हर आहे, आपण अपडेट करू 5 षटकानंतर सर्व स्कोर. 3 चेंडू 3 धावा. बॉटम हँड कॉपी बुक स्टाईल. चौथ्या चेंडूवर 4थी धाव. 4 सिंगल. जेवढ्या धावा करतील तेवढ्या डबल होतील या षटकानंतर. अजून एक दर्जेदार फटकेबाजी फैजान शेखची. 5 चेंडू 5 सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. क्या बात है, क्या बात है. ग्राउंड स्ट्रोक. 6 चेंडू 6 सिंगल म्हणजेच काय, या 12 धावात ऍड केल्या जातील स्कोर कार्डवर. आता समीकरण उरलंय, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 16 धावेंची. 12 चेंडू 16 धावा. 18-28चं समीकरण 12 धावा मायनस करूया आणि इक्वेशन 12 चेंडू 16. बॉलिंग मार्कवर आता रोहन शिले. या सामन्याचं भवितव्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलाय. स्ट्रायकिंगला तौसिफ. 12 चेंडू 16 धावा. फैजान शेख येतो वैयक्तिक 13 वर 7 चेंडूमध्ये, तर तौसिफ 100चा स्ट्राईक रन रेट. 3 चेंडू 3 धावा वैयक्तिक. वाईट बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही रोहन. वाईट बॉल. 62. ओह व्हॉट अ कॅच. सार्थक मात्र झेल टिपतोय शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि रोहन शिलेला मिळते ती विकेट. नॉट अ सॉफ्ट हँड, इट्स अ हेल्दी हँड. आणि अप्रतिम झेल सार्थककडे. 62. 62 धावा धावफलकावर. 6 गडी बाद. आता समीकरण आता मला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 11 चेंडू 15ची गरज आहे. वाईट बॉल. धावसंख्या 63. 11-14. एक क्विक सिंगल. 10 चेंडूने 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धावा. बॅटिंगसाठी एहसानने खातं उघडलं 1 धावेने. स्ट्रायकिंगला फैजान जो प्रेम बरोबर खूप चांगली बॅटिंग करत होता मैदानावर, तो स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये. लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. हो चांगली फिल्डिंग, चांगला प्रयत्न चतुर्वेदीचा. क्लोज मॅच आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 11ची अजूनही गरज आहे. काय सामना रंगलाय. 9 चेंडू 11. ऑन ड्राईव्ह. शेतशी येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव बघायचं. लास्ट ओव्हरपर्यंत मॅच जाईलच, पण धावा किती उरतील निर्णायक षटकामध्ये. 8 चेंडू 10ची आवश्यकता आहे. ओ चेंडू चांगला आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. एक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल. 7 गेंदों में 10 की आवश्यकता. 7 चेंडू 10 धावा. थोडासा मिस टाइम फटका. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी विशालची. एकच धाव. षटक समाप्त. षटक संपते 36. धावसंख्या 68. 6 चेंडू शिल्लक. 9ची गरज. क्लोज एन्काउंटर. क्लोज मॅच. नॉकआउट स्टेज. टेम्परामेंट, संयम आता बघायचंय कोणाकडे आहे. कोण संयमाने धैर्याने तोंड देणार. कुठला खेळाडू मात्र येऊन परफॉर्मन्स देऊन आपल्या संघाच्या बाजूने सामना ते झुकवणार. सहा चेंडू 9 धावा. बॉलिंग मार्कवर अतुल पाटील. सामन्याचं भवितव्य हातामध्ये घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय.
पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह. अतुल फक्त हेच म्हणाले की सिंगल जाऊ दे, डझंट मॅटर, एकही चूक करायची नाहीये, डबलची संधीच द्यायची नाहीये, षटकांची संधी देणार नाही मी, हा प्रयत्न करणार गोलंदाजीमध्ये. एहसान ऑन स्ट्राईक. वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये. अतुल पाटीलच्या अचूकता आहे त्याच्याकडे. वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव आलेली आहे. वाईट बॉल. धावसंख्या 70. ओ, चेंडू आतमध्ये आलाय. नशीब साथ देत नाहीये. रनआउटची संधी पण थोडासा डिले झालाय. असं वाटतं तो चेंडू त्या नेटवरनं पलीकडच्या नेटवर जाईल की काय, समोरच्या नेटवर जाईल की काय, पण तो आतमध्ये आला त्या पोलला लागून. पण 2 धावा मिळाल्यात या चेंडूवर. 72. 5ची गरज आहे. चांगला प्रयत्न. सूचक नाका समाजसेवक आकाश शिंगाड यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. क्लोज मॅच आपण बघतोय. 73 धावा. एकच धाव मिळते. क्लोज एन्काउंटर. 2 चेंडू. 3ची गरज आहे. एक निर्धाव चेंडू मॅचमध्ये कलाटणी देऊ शकतो, कमबॅक करून देऊ शकतो. आकाश शिंगाड यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सूचक नाका समाजसेवक. चेसिंग कंपल्सरी आहे, गोष्ट लक्षात ठेवा. APL पॅकर्स यांनी मात्र सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन आलेत. 77चं लक्ष. 2 चेंडू 3. पुढून खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आणि झेल. विकेट फॅक्टर. सामना फिनिश करायला गेले होते फैजान शेख, पण इथे मात्र थोडंसं उलट घडलंय. उदय शिर्के यांनी पारदर्शक लावलंय. जर इथे मात्र मॅच जिंकून दिली अतुलने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्ट्राईक एंडला यश गावडे. नावामध्ये यश आहे, पण आपल्या संघाला यश मिळवून देईल का? 1 चेंडू आणि 3 धावा. मध्ये चेंडू आहे. ओ, मिराकल. 2 धावेने निसटता विजय. पण अतुलने मात्र जी कमाल केली आहे त्याला उत्तर नाहीये, त्याला तोड नाहीये. 9 धावा डिफेंड केलेत आणि 2 धावेने सामना इथे खिशात टाकत असताना थेट उपांत्य फेरी गाठली आहे ती मिथ 11 डिंग डॉंग या संघाने. अभिनंदन या संघाचं. सो मोनिस्टरला सामनावीर. उत्कंठावर्धक सामना. आणि आपण बघतो शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं हे चित्र बघायला मिळते मनीष, की शेवटच्या टप्प्यात उत्कंठावर्धक सामने बघायला मिळत आहेत. आणि